शिवसेना शिंदे गटाचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचे समोर आल्यानं उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून ज्या आरोपींनी हा हत्येचा कट रचला होता त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तसेच वीरमरण सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आले। तसेच या प्रकरणामुळे अंबरनाथ उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात काही मोठी नावं येऊ शकतात अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळी आरपीआयचे ठाणे जिल्हा सरचिटणीस श्याम शेवाळे, उपजिल्हा अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी, माजी नगरसेवक शांताराम निकम, गंगाधर मोहोड, संतोष बाळे, गुलाब मगर, महिला आघाडी आशाताई सोनवणे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रिय आमदार अंबरनाथ 140 मतदारसंघाचे डॉक्टर बालाजी किणीकर साहेब आज यांच्या विरोधात जो कट कारस्थान रचल्या गेलेलं आहे त्यांचा जीव घेण्यासाठी आज संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी व सर्वसामान्य जनता अंबरनाथ शहर असेल उल्हासनगर शहर असेल यांना प्रश्न पडलेला आहे का आज जर एखाद्या सत्तेमध्ये असणारे जे लोकांमधून निवडून गेलेले एवढ्या लाखो टक्क्याच्या मताने ते आमदार जर सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचं काय। म्हणून या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिमरन सेवा NGO आणि संपूर्ण पदाधिकारी आमचे वरिष्ठ आज माननीय तहसीलदार साहेब यांना भेटले, नायब तहसीलदार बनसुडे साहेब, आणि यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा चांगल्या पद्धतीने चौकशी लावा आणि त्याचा शोध लावा आणि याच्या मागचा मास्टर माइंड कोण अज्ञात व्यक्ती आहे त्याला उघडकीस करा। जर असं करण्यात नाही आलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा जो आमदाराच्या विरोधामध्ये जो जीव घेणे हल्ल्याचे जो कट रचणारा जोही विरोधक असेल त्याच्या विरोधात मंत्रालयामध्ये आमचं एक हास्यसेक आंदोलन असून त्याचे सर्व सामान्य जनतेला घेऊन तिथे गृहमंत्री आपले फडणवीस साहेब असतील त्यांना विचारण्यात येईल का जर सत्तेत असलेले आमदार जर सुरक्षित नसले तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील असं म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इथे निवेदन दिलेले। आता DCP साहेब असतील आपले उल्हासनगर 3चे यांनाही निवेदन देणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून। आज कमलाकर सूर्यवंशी साहेब आमचे ठाणे जिल्हा प्रदेशचे उपाध्यक्ष या नात्याने पत्रव्यवहार केलेले आणि आमचे संपूर्ण पदाधिकारी, शाखा प्रमुख, सर्वसामान्य जनता, आपले NGO असेल, आमची महिला कार्यकारिणी असेल, या सगळ्यांनी एक आमदारांना जर सुरक्षा प्रदान नाही केली तर याच्या पुढे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे एक संदेश दिलेला आहे। 2 जानेवारी 2025 रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदार कार्यालयामध्ये आलो आहोत। ठाणे जिल्हा प्रदेश यांच्या वतीने आणि उल्हासनगर जिल्हा यांच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। तहसीलदार साहेब कुठल्या मीटिंगमध्ये असल्यामुळे नायब तहसीलदार बनसोडे यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन आमचं असं आहे की उल्हासनगर अंबरनाथचे जे आमदार आहेत डॉक्टर बालाजी किणीकर हे चौथ्यांदा या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत। त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागत आहेत, त्यांचं कोणाशी दुश्मनी असण्याचं कारण नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्यावर मारेकरी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तो कट अगोदरच उघडकीस आला आणि त्यामुळे समाजातून एक आमदार आमचा बचावलेला आहे। तर अशा प्रकारचे हल्ले जर होत असतील, जर अशा प्रकारे आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मध्ये पडलेला आहे। आमदार बालाजी किणीकरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं ते सर्व धर्मांशी समभाव या पद्धतीने वागतात, लहान मोठा त्यांना ते सगळे सारखे असतात आणि त्यामुळे त्यांची जी काही जवळीकता आहे संपूर्ण समाजाशी, संपूर्ण मतदारसंघाशी, त्यामुळे ते प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत। तर याचं कोणाला आकस वाटण्याचं कारण नाही आहे, त्यांचं काम, त्यांची मेहनत यामुळे ते निवडून आलेले आहेत। परंतु जर असं होत असेल, वारंवार जर समजा होत असेल तर हे चुकीचं आहे। आमदार बालाजी किणीकर यांना सरकारने प्रोटेक्शन द्यावं, त्यांचं प्रोटेक्शन वाढवावं आणि अशा प्रकारचं हल्ला असं कोणी करणार नाही। त्यांनाच नाही तर सर्वसामान्य लोकांनासुद्धा, कार्यकर्ते असतात, कार्यकर्त्यांवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत असतात, तर अशा प्रकारे हल्ला कोणी करणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी। यासाठी आम्ही हे निवेदन या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने दिलेलं आहे। हे निवेदन देत असताना या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस श्याम शेवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर
ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी इथे उपस्थित आहेत. या ठाणे जिल्ह्यात जे उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शांताराम निकम हे कार्याध्यक्ष उल्हासनगर जिल्ह्याचे आहेत. गंगाधर मोहोड हे या ठिकाणी उल्हासनगर जिल्ह्याचे सचिव उपस्थित आहेत. त्याचबरोबर अंबरनाथ विधानसभेचे युवा अध्यक्ष संतोष उबाळे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आशाताई सोनवणे उपस्थित आहेत. शिवनाथ डोंगरे, भगवान, त्याचबरोबर गुलाब मगर, नागेश मोरे, राजू सूर्यवंशी, महेंद्र मोरे, जनार्दन साळवे, नितीन गायकवाड, नवनाथ सगळे जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आम्ही फक्त प्रातिनिधिक म्हणून या ठिकाणी आलो, परंतु संपूर्ण समाज हा बालाजी किनीकर यांच्या पाठीमागे आहे. तर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो की सरकारने माननीय तहसीलदार यांनी हे निवेदन माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे.